प्रतिपंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ताहराबाद नगरी सध्या साक्षात पांडुरंगाचे आगमन झाले असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे। विठ्ठल रुक्मिणी आणि भानुदास एकनाथ यांच्या गजराने ताहराबाद दुमदुमून गेले आहे। शेकडो दिंड्यांचे आणि हजारो भाविकांचे ताहराबादमध्ये आगमन झाल्याने या तीर्थक्षेत्राला पंढरपूरचेच रूप प्राप्त झाले आहे। येथील प्रसिद्ध संत कवी महिपती महाराज यांच्या मंदिरात सध्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विठुरायाच्या आणि महिपती महाराजांच्या जयघोषात भाविक नतमस्तक होत आहेत। या वर्षीच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात काढण्यात आलेली अत्यंत सुबक आणि देखणी रांगोळी। येथील कन्या सौ अश्विनी झावरे जाधव यांनी तब्बल 6 ते 7 तास अथक परिश्रम घेऊन ही मनमोहक रांगोळी साकारली आहे। ही रांगोळी केवळ रंग आणि रेषांचा मेळ नसून अत्यंत बोलकी आणि भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे। मागील अनेक वर्षांपासून अश्विनी झावरे जाधव या आपल्या रांगोळीच्या कलेच्या माध्यमातून संत महिपती महाराजांच्या चरणी अनोखी भक्ती सेवा अर्पण करत आहेत। दरवर्षी त्या अत्यंत कल्पकतेने वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित रांगोळी काढतात। यावर्षी त्यांनी काढलेली रांगोळी पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असून त्यांच्या या उत्कृष्ट कलाकृतीचे व श्रद्धेचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे। ताहराबादमध्ये सध्या सर्वत्र टाळ मृदंगाचा गजर, पताकांचे दर्शन आणि भक्तांचा उत्साह पाहायला मिळत असून या धार्मिक वातावरणामुळे ताहराबादचे वैभव अधिकच खुलून दिसत आहे। देवाच्या चेहऱ्यावरून वाटतं देव स्वतःहून आपल्यासोबत बोलायला येतील अशी रांगोळी काढली। खूप छान रांगोळी आली। गेली 8 वर्षापासून त्यांची रांगोळी आम्ही डोळ्याचं पारणं भेटायला अशी पाहतो। या ताहराबादची बाहेरवासीन आणि कन्या अश्विनी झावरे आणि सध्या दिहू गावामध्ये अरुंगे आणि दिहूमध्ये भंडारा डोंगराच्या अंतरात असणारे अश्विनी जाधव दरवर्षी येऊन या ठिकाणी संत महिपती महाराजांच्या पांडुरंग उत्सवाच्या निमित्ताने आपलंही काहीतरी योगदान असावं म्हणून रांगोळीचा उपक्रम 8 वर्षापासून चालू आहे। अतिशय आकर्षक रांगोळी, मनाला भावून टाकणारी, प्रत्येकाने सेल्फी घ्यावा अशी वाटणारी महिपती महाराजांचं पांडुरंगाचं। आणि यावर्षी महिपती महाराजांच्या ट्रस्टचे आद्य प्रवर्तक, प्रथम अध्यक्ष असणारे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील सावळे यांची रांगोळी अतिशय उत्कृष्ट रेखाटलेली आहे। तरी संत महिपती महाराज दिंडी सोहळ्याच्या वतीने आणि तसंच आज सतीश काका आणि त्यांचे सौ यांची पूजा केलेली आमच्या तालुक्यातले उद्योजक त्यांनी संत वैष्णवदेवी पायी यात्रा करून आले जातात। त्यांनी दरवर्षीप्रमाणे पूजा केलेली आहे। तेही रांगोळी या ठिकाणी पाहत आहे। ते त्यांची 2 शब्द या ठिकाणी आपली शुभेच्छा देतील। पुन्हा एकदा अश्विनीला ताहराबादच्या वतीने आणि अश्विनी जाधव यांना पुन्हा एकदा संत महिपती महाराज वारकऱ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी असंच रांगोळीचा उपक्रम करावा। आपण ऑर्केस्ट्रात पुण्यामध्ये काम पाहता, आपल्या कामाला मोठं बळ मिळावं, अजून आपलं काम राज्य आणि राज्याच्या बाहेर आणि देशामध्ये जाण्याकरता महिपती महाराज सहाय्य व्हावं हीच अपेक्षा ठेवून आपल्याला शुभकामना। जय हरी रामकृष्ण।